हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम 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 लोचनी सुखो झाले ओ साजनी वा विठ्ठल तुहा माधव लोचनी सुख झाले बो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखात बाबा रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर सर्व सुखात बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर तो हा बरवा वर माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम करा उठा उठी सार विचार सारासार विचार करा उठा सार विचार नाम धरा कंठी विठोबा आमदरा कंठी विठोबा आमदरा कंठी विठोबा दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने धराला संकट भव सिंधू जन्मोनी आकुळे वाचे स्मरे राम जन्मोनिया कोळी वाचे स्मरे राम जन्मोनी आकुळे वाचे स्मरे राम जन्मोनिया कोळी वाचे स्मरे राम हरी हातीने महारणी दर्याची महारणी दर्याची महारणी कामने कोटी कुळे ते पुणे कामने कोटे कोळी ती पुनित कामने कोटी कुळे ते पुणे कामने कोटे कोळी ते पुनित भावे गाता गीत विठोबा भावे गाता गीत विठोबा भावे गाता गीत विठोबा दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने निरले संकट दयाच्या चिंतने निर्शील संकट दयाच्या चिंतने
तराल भव भव सिंधू तराल दुर्गट भव सिंधू तराल दुर्गट भव सिंधू पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतान की जय सारासार विचार करा उठाउठी सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मून या कुळी वाचे स्मरीराम धरी हाची नेम अरनिशी तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांची गावी केला वास ज्यांची गावी केला वास त्यासी नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कार ज्ञाता विठ्ठल विठ्ठल शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो राम शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता थोडीशी लांब मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या
सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीची जिव्हाळी अशी असणारी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून पाहिलं तर उपदेश प्रकरणातील हा अभंग वाटतो. पण नामाचं महत्त्व याच्यामध्ये सांगितले गेलेलं असल्यामुळे हा नामपर प्रकरणातील अभंग असाही वाटतो. म्हणून हा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, काही विचार मांडण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अशा पुण्यपवित्र भूमी नाशिक नगरीतलं हे माढा कॉलनी, कोणचं नगर? गोदावरी नगर. वा गोदावरी नगर. आणि या गोदावरी नगरामध्ये सिद्ध हनुमान मंदिर मित्रमंडळ यांनी गेल्या 11 वर्षापासून अव्याहत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. आणि कार्यक्रमाचं हे 12वं वर्ष आहे. म्हणजे एक तपपूर्ती सोहळा, एक तप पूर्ण झालेला आहे. आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. या कार्यक्रमाला आशीर्वाद आहेत प्रभू रामचंद्राचे, विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचे, ब्रह्मलीन संत नारायणगिरी महाराज, ब्रह्मलीन संत सागरानंद सरस्वती, दिव्यानंदगिरी महाराज, ब्रह्मलीन श्री सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली, श्री काशिकानंद महाराज यांचे आशीर्वाद आहेत. आणि भागवताचार्य हरिभक्तपरायण दिगंबर महाराज किरकाडे यांचं कुशल असं मार्गदर्शन आहे. आणि या ठिकाणी उपस्थित संतवृंद तुकाराम महाराज घुगे, जनार्दन महाराज काकडे, दिगंबर महाराज किरकाडे, अनिल महाराज तुपे, लहू महाराज अहिरे, संजय महाराज साठे, अशोक महाराज घुले, हरिभक्तपरायण नांदुर्डीकर गुरुजी, हरिभक्तपरायण साहेबराव बापू मंडळ, हरिभक्तपरायण रत्नाकर मामा शेलार, सुरेश महाराज सुलताने, हरिभक्तपरायण शेलार मामा, हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज शिंदे, देवीदास महाराज पवार, हरिभक्तपरायण शिवलताई तुपे, शीतलताई तुपे, हरिभक्तपरायण सीमाताई पोटे, हरिभक्तपरायण अक्षताताई कुमावत, हरिभक्तपरायण सोपान महाराज जयतमल या सर्व संतवृंदांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि कोणाच्या हातून दीपपूजन, कोणाच्या हातून कलशपूजन, ग्रंथपूजन, कोणाच्या हातून विणापूजन, प्रतिमापूजन आणि ग्रंथपूजन अशा पद्धतीनं सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये दिगंबर महाराजांचा फोन आला, माऊली तुम्ही कोणची एक तारीख स्वीकारता? त्यांना म्हटलं भाऊ माझ्याजवळ तर आता दिवस शिल्लक नाही, फक्त एवढा एक दिवस शिल्लक आहे. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, पहिला दिवस आहे. म्हणलं पहिला दिवस जरी असला तरी काय अडचण आहे, त्याला सप्त्यातलाच आहे ना. तेव्हा सिंगल कार्यक्रम आपण करतोच का नाही? मग सिंगल कार्यक्रमापेक्षा पत्रिकेमध्ये छापलेला कार्यक्रम कितीतरी चांगला आहे. मग तो पहिला दिवस काय असे ना.
मग पहिल्या दिवसाला 9:30ला का सुरुवात होईना? त्याच्यात काय एवढं नाही का? तेव्हा ही पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेवर त्यांनी दिली आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो आणि तुम्ही सर्व गुणीजनांचं गायक वादक आणि सर्व बालगोपाल टाळकरी विणेकरी आणि तुम्ही सर्व माता भगिनी तरुणवृद्ध बालगोपाल आणि लाऊडस्पीकरवाले आणि टी व्ही चॅनलवाले या सर्वांचं दर्शन घडलं. मी सर्वांना वंदन करतो. सर्वांनी मांडी घालून बसावं आणि एकाग्र चित्ताने चिंतन श्रवण करावं. ज्यांना गुडघ्याचा विकार आहे त्यांनी वर बसलेलं चालतं, पण ज्यांना गुडघ्याचा विकार नाही त्यांनी मात्र खालीच बसलं पाहिजे. ऐकायला आलं का? हां, ओटावर बसलेले. हां, फक्त गुडघ्याचा विकार ज्यांना आहे प्रामाणिकपणाने, नाही तर विनाकारण गुडघ्याचा विकार लावून घेऊ नका. पुढे सरकून घ्या ना, पटकन उशीर होतो. ओट्यावर बसलेले बसा, पटकन उशीर होतोय. तेव्हा कारण काय या आसनाच्या वर आपलं आसन नसलं पाहिजे, म्हणून या पद्धतीनं बसावं. क्षम्यता कोणाला राहते? जे लहान पोरं राहतात त्यांना, जे आजारी आहेत त्यांना, जे वृद्ध आहेत ज्यांना शरीराची साथ नाही त्यांच्यासाठी शास्त्र हे काही करत ना काही सांगत नाही. पण जे तरुण आहेत ज्यांची तब्येत चांगली आहे त्यांना मात्र कुठंच चुकायला नको पाहिजे असं शास्त्राचं काटेकोरपणाने बोलणं आहे. तेव्हा असो सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेवर आलेली आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जवळजवळ सर्व भजनी मंडळीच्या पाठातला आहे. हा अभंग पाठातला नाही असा भजनी जर कधी असेल तर त्याला असा उचलायचा आणि MP मध्ये टाकून द्यायचा. म्हणजेच हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या परिचयातला आहे आणि नाही तर कमीत कमी कानपाठ तरी आहेच असा सर्वांच्या परिचित असलेला हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला सारासाराचा विचार करायला सांगतात. तुम्हाला सांगतो, काही विचार निष्फल असतात, काही विचार दुष्फल असतात, काही विचार सार्थ असतात आणि काही विचार सफल असतात. माणसाने निष्फल विचार करू नये, परंतु लोक निष्फल विचार केल्याशिवाय राहत नाही. निष्फल विचार कशाला म्हणतात? हे जे झाड आहे चिंचीचं झाड, त्या झाडाला पाला किती? कोणचा विचार आहे? निष्फल. आकाशामध्ये तारांगणी किती? मोजत बस. निष्फल विचार. गाढवाच्या अंगावर केस किती? मोजून पाय, फक्त पुढून मोज, मागून नको मोजू. नाही तर चांगली पिछडी बसेल आणि घरी बसशील. म्हणजे गाढवाच्या अंगावर केस किती, कावळ्याला दात किती, हे कोणते विचार आहेत? निष्फल विचार. हे विचार करून काही उपयोग नाही. म्हणून हे निष्फल विचार करू नये. परंतु काही लोक बरेच असे आहेत की अशी निष्फल विचार केल्याशिवाय राहत नाही. दुसरा विचार आहे दुष्फल. दोन भावांचं व्यवस्थित चाललेलं आहे, गुण्या गोविंदाने नांदत आहेत, त्यांच्यामध्ये मिठाचा खडा टाकणे. कोणचा विचार? दुष्फल विचार. एखाद्याला कांदा चांगला झाला आहे, खूप कांदा पिकलेला आहे आणि कांद्याला भावही तसाच आहे, आजचा नाही आहे. ज्या वेळेला कांदा हा 100 रुपये किलोने जात होता, ज्या वेळेला कांदा हा 150 रुपये किलोने जात होता, असा भाव म्हणजे काय क्विंटल झाला तो? जवळजवळ 10 हजार रुपये, 10,000 क्विंटल, 10,000 रुपये क्विंटल, 15,000 रुपये क्विंटल
असा कांदा जाणार आणि ही व्यक्ती हा कांदा विकून घेत झाल्यानंतर आपल्या गावामध्ये 1 नंबरची श्रीमंत होणार. मग तुला ना मला टाक कुत्र्याला धरला युरिया धरला आणि त्याच्यावर दिला टाकून. काय झालं कांद्याचं? पाणी झालं, सडून गेला. हा कोणचा विचार झाला? दुष्फल विचार झाला. एखाद्याचा गहू खूप चांगला आहे, गव्हालाही चांगला 3,000 3,500 रुपये भाव आहे. सरबत्ती गहू आहे, 5,000 6,000 रुपये भावाचा गहू आहे. आणि या व्यक्तीला खूप गहू होणार आणि म्हणून आगकाडी टाकून देणे. म्हणजे कोणता विचार झाला? दुष्फल. तुम्हाला सांगतो, असा दुष्फल विचार करणारे काही लोक आहेत. ते सामान्य लोकांमध्येच आहेत असं नका समजू, कीर्तनकारांमध्ये बी आहेत. बऱ्याचशा काही कीर्तनकार मंडळीने चांगलं चालत असलेलं कार्य नासवलेलं आहे. हे तुम्हाला नाकारता येणार नाही. हा कोणता विचार झाला? दुष्फल विचार झाला. कीर्तनाच्या रूपे हिरी परणारी तयाचे अंतरी काम लोभ, हा कोणता विचार आहे? दुष्फल विचार आहे. कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे, प्रेमाविन डोळे गळतात. आतून प्रेम नाही, पण लोकांना दाखवायचं. लोकांना दाखवून लोकांचे मन रिझवायचे. ते कशासाठी? जशी वेश्या ही पैशासाठी करते, त्याप्रमाणे बरेचसे परमार्थिक लोक पैशासाठी करतात. आणि पैशासाठी हा विचार करणारा, त्याचा विचार कोणता आहे? दुष्फल विचार. म्हणून असे दुष्फल विचार करू नयेत, परंतु करतात. आणि काही विचार जे आहेत ते सार्थ विचार आहेत, म्हणजे व्यवहाराला उपयोगी पडणारा विचार. त्याला कोणता विचार म्हणायचा? सार्थ विचार म्हणायचा. मुलगी उपवर झाली, लग्नाचा विचार केला पाहिजे. आपल्याला ही सीट पेलवेल का? जर पेलवलं तर पुढं लग्न कुठं करायचं? मंगल कार्यालयात करायचं का गल्लीमध्ये करायचं? मंगल कार्यालयामध्ये जर कधी करायचं ठरलं तर कोणत्या मंगल कार्यालयामध्ये करायचं? सर्व उक्तच देऊन टाकायचं का आपण साहित्य घेऊन द्यायचं वगैरे हा विचार केला पाहिजे. आणि केल्यानंतर हा विचार सोडला पाहिजे, किंबहुना तो आपोआप सुटतच असतो. याला म्हणतात सार्थ विचार. याच्याकरता तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. 2 भाऊ होते, दोघांना 2च मुलं होते. शेती महामूर होती, जवळजवळ 200 एकर शेती होती. नागपूरकडचे राहणारे होते. संत्रा पिकणारी शेती होती. पण ही दोन्ही पोरं खूप शिकले, उंच प्रतीचं शिक्षण घेऊन घरी आले. दोन्ही भावांनी सांगितलं, का रे तुमचं शिक्षण पूर्ण झालं, एज्युकेशन पूर्ण झालं, हा पूर्ण झालं. आता पुढं तुम्हाला नोकरी करायची का उत्कृष्ट उत्कृष्ट पद्धतीनं शेती करायची? त्यांनी सांगितलं, आम्ही शेती करणार नाही ना नोकरी करणार नाही. म्हणजे काय करणार? म्हणजे शेती विकणार. काय बोलता तुम्ही? आजपर्यंत आम्ही एक सास इकडे तिकडे होऊ दिला नाही, उलट बांध करून लोकांची आपल्याकडे घेतली, वाढवली आणि अशी जोपासून ठेवलेली शेती आणि तुम्ही विकायची भाषा करतात. म्हणजे विकून पैसे बँकेमध्ये ठेवणार आणि त्या व्याजावर तुम्ही आपलं घर दाखवणार, असा तुमचा विचार आहे का? आम्ही तसं करणार नाही. आम्ही शेती विकणार, सुंदरपैकी कारखाना टाकणार, असं उत्पन्न घेणार, इतक्या लोकांना रोजगार देणार आणि शेठ म्हणून या परिसरामध्ये मिरणार आणि आनंदाने प्रगती करणार. विचार पटल्यानंतर बाबा तुमचा संसार आणि तुम्ही विकास करायचा भकास करायचा ते तुम्ही ठरवा. आमचं काय
पिकलेलं पान कधीतरी गळणार आहे, कधीतरी पडणार आहे, कधीतरी सडणार आहे, कधीतरी जाणार आहे. तुमचा संसार आणि तुम्ही. शेती लिलावात काढली, भरपूर पैसा आला. मशिनरी घेण्याकरता मुंबईला जायचं, कोणी जायचं. त्यावेळेला या दोन्ही म्हाताऱ्यांनी हट्ट धरला की आम्हीच जाणार. त्यावेळेला तरुणांनी सांगितलं, ती मुंबई कशी माहिती आहे का तुम्हाला? विचित्र मुंबई. आणि तिथं तुम्ही काय, तुम्हाला काही माहिती नाही, काही नाही. तुम्हाला कोणी बी लुबाडून नेणार, तुम्हाला कोणी कुठेही घेऊन जाणार आणि कोणी फसवून देणार. त्याच्यापेक्षा आम्ही मुंबईत राहिलो, आम्ही जाणार. ते चालणार नाही, आम्हीच जाणार, आम्हीच जाणार. तुम्हाला सांगतो, त्या दोन्ही म्हाताऱ्यांनी काही ऐकलं नाही. दोन्ही म्हातारे निघाले, रेल्वेत बसले आणि तुम्हाला सांगतो पैसे खिशात भरले. जे पैसे ना ते खिशात भरले. आणि जुन्या लोकांचे खिशे भलते मोठे मोठे भाऊ, ते काही 2च बोटं घुसत होते का त्याच्यात. तुम्हाला सांगतो एक लहान पोरगं ते खिशात घालून घेत होते, तरी ते दिसत नव्हतं. इतके मोठे मोठे खिसे. आणि तशा खिशांमध्ये त्यांनी पैसे भरले आणि गाडीत बसले, मुंबईला उतरले. सर्व लोक भराभर जिकडं तिकडं निघून गेले आणि हे दोघंजण स्टेशनवर चक्रा मारत फिरले. चक्रा मारत असताना टीसीच्या लक्षात आलं की यांनी तिकीट काढलेलं नाही. शिट्टी फुकली, उभं केलं. तिकीट आहे ना साहेब? मोठा भाऊ म्हणतो, आहे ना साहेब? आहे तर दाखवा ना. या खिशात हात घाल, या खिशात हात घाल, ह्या खिशात हात घाल, या खिशात हात घाल. जेवढे खिसे होते तेवढ्या खिशात हात घालायचा आणि परत पहिल्या खिशापासून सुरुवात करायचं. तिकीट नाही आहे, आहे ना साहेब? आहे तर मग दाखवा ना. परत पहिल्या खिशापासून हात घालायला सुरुवात. टीसीच्या लक्षात आलं की हे मला हे काहीतरी फसवत आहे, चगवत आहे. म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवलं. पोलिसांच्या ताब्यामध्ये दोघांना दिलं. त्यांनी जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर लहान भाऊ म्हणतो, ते दोघं म्हणत होते आपण ऐकलं नाही. आता आपला कारखाना जेलमध्ये, आता काय करायचं? झोपले, थकलेले होते, झोपले. सकाळी उठले आणि संडासाला मागे पुढे उभा राहाय सांभाळीत. या पद्धतीनं पोलिसांनी त्यांना संडासात नेलं. शौचाचं काम आटोपलं, चहा मिळाला आणि त्या ठिकाणी कोर्टासमोर उभं केलं. कोर्ट तिकडून टेबलमध्ये आणि हे टेबलाच्या इकडून. का रे बाबा, यांना जेलमध्ये का टाकलं? साहेब, हे नागपूरहून बसले, मुंबईला उतरले, तिकीट नाही काढलं, बिना तिकीट प्रवास केलेला यांनी. का रे बाबा, तिकीट का काढलं नाही? साहेब, तिकीट काढलं ना. काढलं तर दाखवा बरं. लगेच घातला खिशात हात, काढलं तिकीट, ठेवलं टेबलावर. टेबलावर तिकीट ठेवल्याबरोबर पाहिलं, हां बरोबर गाडी ती बरोबर आहे, नागपूर ते मुंबई. सोडा यांना. त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर लहान भाऊ मोठ्या भावाला विचारतो, का रे, ज्या अर्थी तुझ्याजवळ सकाळी तिकीट निघालं त्या अर्थी रात्री होतंच ना. मग रात्री जर कधी होतं तर तू रात्री दिलं असतं तर आपल्याला जेलमध्ये पडायची पाळी आली असती का? त्यावेळेला मोठा भाऊ म्हणतो, का रे, रात्री जर तिकीट दिलं असतं तर आपण रात्रभर कुठं झोपलो असतो. म्हणजे आपली झोपायची सोय झाली आणि मुंबईमध्ये संडासाला जावं कुठं. ही पंचायत. 24 तासाचं काम आटोपलं, फुकटचा चहा भेटला आणि एवढ्या पैशाला संरक्षण भेटलं. आता आपण आणि आपला कारखाना, याला कोणता विचार म्हणतात? सार्थ विचार. याला कोणता विचार म्हणतात? सार्थ विचार. हा विचार माणसाने करावा. पण याच्यापेक्षा पुढचा एक विचार आहे, त्याला सफल विचार म्हणतात. आणि तो विचार करण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्मामध्ये जर कधी सफलतेचा विचार नसेल तर मनुष्य जन्म व्यर्थ आहे. स्वर देत चला. पुसनाई पायचारी मनुष्य पर
मनुष्य परी कुतरीती, मनुष्य परी कुतरीती, नाही प्राण पायी मनुष्य बन कुदरती, मनुष्य बन कुदरती, मनुष्य बन कुदरती. पुंस नाही पायचारी मनुष्य परी कुतरीती. ज्यांच्या जीवनामध्ये सफलतेचा विचार नाही ते माणसं दोन पायाचे आणि बिन कुत्रे आहेत. ज्या माणसाच्या जीवनामध्ये सफलतेचा विचार नाही त्याची सरली इरझाल झाला सफल व्याप. ज्याच्या जीवनामध्ये सफलतेचा विचार नाही तो मनुष्य दोन पायाचा आणि बिना शेपटीचा गाढव आहे. मी नाही बोलत, नाथ बाबा काय बोलतात ऐका. पाहुण्या मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दब जाना पुच्छे विन दुपाई. तो लांडा गर्दब आहे, गाढव आहे. तुम्हाला सांगतो ज्याच्या जीवनामध्ये सफलतेचा विचार नाही तो गाढव आहे. ज्याच्या जीवनामध्ये सफलतेचा विचार नाही तो कुत्रा आहे. म्हणजे मनुष्य जीवन हे सफलतेचा विचार करण्यासाठी. तुम्हाला सांगतो ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही तो मनुष्यच नाही. समान तो देही बालकाच्या, समान तो देही बालकाच्या, समान तो देही बालकाच्या, समान तो देही बालकाच्या. वयाच्या प्रभोदे विचार नाही जा, वयाच्या प्रभोदे विचार नाही जा, वयाच्या प्रभोदे विचार ज्या नाही, प्रयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या, समान तो देही बालकाच्या, समान तो देही बालकाच्या, समान तो देही बालकाच्या. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. तुम्हाला सांगतो लहान बालकाला काही विचार असतात का? तो विस्तू दिसला तरी घ्यायलाच धावतो आणि विष्टा दिसली तरी खायला धावतो. त्याला काही कळतं का? मग त्या विचाराने जर कधी म्हातारी माणसं वागत असतील तर याचं फक्त वय वाढलं पण बुद्धी वाढली नाही. मोठा कोण? ज्याची बुद्धी वाढली तो मोठा. ज्याची बुद्धी वाढली नाही तो मोठा कसं काय म्हणता येईल? तुम्हाला सांगतो बरेचसे असे वसारेल भांडे एका ठिकाणी येतात आणि मारुतीच्या मंदिरामध्ये पत्ते कुटत राहतात. आम्ही गाडीनं जाता जाता पाहत राहतो. हे दृश्य डोळ्याने दिसत असतं. मग यांचं फक्त वय वाढलं पण बुद्धी वाढली का? नाही ना, बुद्धी वाढली नाही. तुम्हाला सांगतो जो मनुष्य विचारवंत पाऊल टाकतो, विचाराने पाऊल टाकतो, विचाराने बोलतो, विचाराने सर्व क्रिया करतो त्या माणसाला महत्त्व प्राप्त होतं. आणि जो मनुष्य अविचारी त्याला कोण महत्त्व देणार आहे? कोण त्याला महत्त्व देणार आहे? म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या या जीवनामध्ये खरोखर सफलतेचा विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला जे मनुष्य जन्म प्राप्त झाला ना तर तो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता, प्रभू साक्षात्कार करून घेण्याकरता, आत्मसाक्षात्कार करून घेण्याकरता. आणि जर कधी आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला नाही तर कुत्रा मेला काय माणूस मेला काय काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. म्हणून एवढ्याकरता दादा तो सफलतेचा विचार करायचा. तो सफलतेचा विचार म्हणजेच सार काय आणि असार काय हा विचार. तुम्हाला सांगतो ज्याला सार कळालं तो आसार कशाला घेईल? तुम्हाला जर कधी मी केळ दिलं खायला तर तुम्ही सालपट खाऊन घ्याल आणि मगच फेकून द्याल ना? नाही, तुम्हाला कळतंय की मगज सार आहे
आणि सालपट आसार आहे. मग तुम्ही सालपट फेकून देणार आणि मगच खाऊन घेणार. तुम्हाला जर कधी खारीक दिली तर तुम्ही सालपट फेकून देणार आणि आठवडी चगळत बसणार. बरोबर आहे का नाही? इथं आठवडी आसार आहे आणि सालपट सार आहे. तुम्हाला जर कधी आंबा खायला दिला तर तुम्ही आठवडी बी फेकून देणार, म्हणजे कोय बी फेकून देणार आणि वरचं साल बी फेकून देणार आणि आतला जो रस आहे तो मस्तपैकी पुरणपोळी बरोबर ओरपणार खाणार. तो रस सार आहे. तुम्हाला जर कधी पेढा दिला तर तुम्ही वरचा फेकून देणार आणि आतलाच खाणार. नाही, तो पूर्णपणे सारच आहे. म्हणजे आपल्याला सार आसार कळालं की आपण आसाराचा त्याग करतो आणि साराचा स्वीकार करतो. आणि हे जगत तर सार आसाराचं मिश्रण आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जगत हे सार आसाराचं मिश्रण आहे. जो हुशार माणूस आहे, जो तज्ज्ञ मनुष्य आहे, तर तो सार ग्रहण करतो आणि आसाराचा त्याग करतो. त्याच्याकरता ज्ञानोबारे सुंदरपैकी दृष्टांत देतात. पै पाणी जैसे एक होणी मिनली असे ते निवडून राजंसे वेगळे केजे. दूध आणि पाणी हे बरोबरच येतं का? बोला ना. गाईच्या काशीतून म्हणा नाही तर म्हशीच्या काशीतून म्हणा, दूध आणि पाणी एकत्रित होऊनच येतं ना. काही हो म्हणून राहिले. येडीला माहेर बी सारखं सासर बी सारखं. विठ्ठला 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 विठ्ठला. अरे नुसतं दूधच असतं ते. फक्त प्रामाणिक माणसाचा प्रामाणिकपणा तो नंतर पाणी टाकत असतो. हा माणसाचा प्रामाणिकपणा आहे तो. आणि काही माणसं आहे ना दुधात पाणी टाकतात, पण पंढरपूरचे जे लोक आहेत ना ते दुधात पाणी नाही टाकत, पाण्यात दूध टाकतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणचं दूध असं पाणीदार आणि त्या ठिकाणचे माणसं बी पाणीदार. हे पाण्यामध्ये दूध टाकलं किंवा दुधात पाणी टाकलं एकत्रित झालं. ज्या माणसाने एकत्रित केलं त्या माणसाला बाजूला करता येईल का? ते नाही बाजूला करता येणार. एखाद्या बाईच्या ताब्यात दिलं तर ती दुधातलं पाणी आटवेल, पण दुधातलं पाणी बाजूला नाही करू शकत. दूध जर कधी फॅटवर दिलं म्हणजे दूध डेअरीवर, तर त्या फॅटमध्ये टाकल्यानंतर फॅट किती सांगेल पाणी, परंतु दुधातून पाणी बाजूला काढेल का? पण भगवान परमात्म्याने एक प्राणी असा निर्माण केलेला आहे, त्याच्या चोचेमध्ये काय ताकद दिलेली ही फक्त भगवंतालाच माहिती आहे. आणि जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंतच ती ताकद त्याच्या चोचेमध्ये राहते. म्हणजे काय परमात्म्याची लीला आहे, काय परमात्म्याची कला आहे, काही कळत नाही, काही कळत नाही. की त्या राजहंसाने जर कधी दूध आणि पाणी एकत्रित झालेल्या त्या दुधामध्ये जर कधी चोच टाकली तर पाणी बाजूला पळतं आणि दूध त्याच्याजवळ राहतं. मग तो दूध ग्रहण करतो आणि पाणी मात्र तसंच राहतं. एक थेंबही पाणी त्याच्या पोटामध्ये जात नसतं, इतकी पावर आहे त्याच्या चोचमध्ये. मग तो फक्त दूध सार असलेलं ग्रहण करतो, आसार असलेलं पाणी टाकून देतो. ऐका दुसरा दृष्टांत. ना तरी जाणवेच्या आईने करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. हुशारबाई अशी कशी तरी बाई नाही, हुशारबाईच्या ताब्यामध्ये दूध गेलं की जेवढं वापरायचं तेवढं वापरून घेते आणि बाकीचं राहिलेलं दूध तापवते
आणि ते थंड करते आणि थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्याकरता येडी गबाडी बाई चालेल का? त्याच्याकरता बाई हुशारच पाहिजे. हां, तेव्हा दूध थंड करायचं, थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये विरजण टाकायचं, रात्र आडवी जाऊ द्यायची आणि सकाळी मग दह्याचा कट्टाच्या कट्टा बनतो आणि मग त्याचं घुसळण करायचं. घुसळण करून त्याच्यामधून लोणी काढायचं. परंतु तुम्हाला सांगतो, जर कधी हिवाळ्याचे दिवस असतील तर गरम पाणी टाकावं लागतं आणि जर कधी उन्हाळ्याचे दिवस असतील तर घुसळण करण्याकरता थंड पाणी टाकायचं असतं. आणि जर कधी दोन्ही प्रकारचं पाणी टाकून घुसळण करून लोणी येत नसेल तर त्याच्यामध्ये शिळं पाणी टाकावं लागतं. म्हणजे याच्याकरता बुद्धिवानच बाई लागेल का नाही बाबा? हां, येडी माई चालेल का? नाही ना चालणार. मग ना तरी जाणीवेच्या आईनी शब्द वापरला. काय ज्ञानोबारांची बी खूबी आहे. जाणीवेच्या आईनी जाणीवपूर्वक असलेली जी बाई तिच्या बुद्धीनं ती मग काय करते, मस्तपैकी दुधाचं दही करते आणि मंथन करते आणि मंथन करून मस्तपैकी लोणी काढते, लोणी कढवते आणि जे ताक आहे ना ते ताक घरामध्ये ठेवते आणि लोणी अथवा तूप वाटून देते. बरोबर आहे ना? हां, ताक घेऊन जा, कढी खाऊन खाऊन झोपा मस्तपैकी, सुस्त गाढ झोपा. आणि तूप मात्र जावई बापूसाठी, मग बुवाला बी नाही. मग जावई बापूसाठी तूप म्हणजे तूप सार आहे आणि ताक आसार आहे. ऐका ना, तिसरा दृष्टांत. अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. सोनाराचा दृष्टांत. सोनाराकडे नेलं सोनं की तो काय करतो, किडाळ धातू जाळून टाकतो आणि शुद्ध सोनं निवडून घेतो. शुद्ध सोनं निवडून घेतो. त्याच्यामुळे आपल्याकडून सोनं घेताना घट लावतो आणि त्याच्याकडून सोनं देताना तो घट लावतो का? हाच तर सोनाराचा फायदा राहतो बरं का. तुम्हाला सांगतो, तुम्हा आम्हाला तो सोन्याच्या भावामध्ये तांब देतो आणि तुमच्या आमच्याकडून तांब्याच्या भावामध्ये सोनं घेतो. किती फायदा आहे, फार फायदा आहे त्यांचा. ते मग अग्निमुखी किडाळ अग्नीच्या तोंडामध्ये टाकून, अग्नीमध्ये टाकून किडाळ धातू जाळून टाकतात आणि जे शुद्ध सोनं आहे ते घेतात. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, संत लोक, संपूर्ण जगत हे किडाळ आहे आणि या संपूर्ण जगतामध्ये जे आत्मतत्व आहे, परमात्म तत्व आहे, अविनाशी तत्व आहे की जे तत्व न जायते न म्रियते कदाचिन. ते कधी जन्माला येत नाही आणि कधी ते मरत नाही, असं तत्व ते निवडून घेतात. चला, चौथा दृष्टांत देतात ज्ञानोबराय. भूस बीज एकवट उपनिता राये घनवट, उडे ते फलकट जाणू आले. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला मळणी करतात त्या वेळेला भूसबीज एका ठिकाणीच राहतं, परंतु उपणल्यानंतर जे बनगी आहे, जे भूस आहे ते उडून जातं आणि घनवट जो दाणा आहे तो खाली पडतो आणि मग घनवट दाण्याचं पोतं भरतात आणि मस्तपैकी मार्केटला लावतात आणि जे भूस आहे त्याला आकाडी लावतात. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, तैसे विचारिता निरस, त्याप्रमाणे विचार केल्यानंतर या जगताचा निराश करतात आणि त्यांच्याकडून प्रपंचाचा सहज त्याग होतो. मला प्रपंचाचा सहज त्याग होत नाही. प्रपंचाचा सहज त्याग
ज्याला प्रपंचातली दोष दिसले त्याचा सहज त्याग होतो. आम्हाला प्रपंचामध्ये दोष दिसतच नाही. मी एका ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कीर्तन केलं. त्या कीर्तनामध्ये एवढ्या लांब साताऱ्या बाजूला माझा मित्र कसा असू शकेल असं मला स्वप्नही पडलं नाही. पण तिथं तो कीर्तनाला होता आणि कीर्तनाला त्याला मी पाहिलं. कीर्तन आटोपल्यानंतर त्याला भेटलो. म्हणे माऊली तुम्ही इतक्या लांब येतात. म्हणलं बोलवलं की जातो. मग आता माझी बदली इथंच झालेली आहे, पण तुम्ही उद्या मात्र चहा पाण्याला माझ्याकडं या. बरं म्हणलं काय हरकत नाही. गेलो त्याच्याकडे चहा पाण्याला आणि चहा पाणी घेण्याकरता गेलो खरं, परंतु त्याचा दारात पाय आणि बाहेर पाय आणि त्याची बायको इतकी सुटावली जोरात बरं का. तिनं पाहिलं की यांनी चाय प्यायला गिऱ्हाईक आणलंच वाटतं. अशी सुटावली. चहा प्यायला आणलं. घरात आहे का चहा, घरात आहे का साखर, घरात आहे का दूध, घरात आहे का पाणी, घरात आहे का करणारी. मी म्हणलं बापरे, इथं चहा प्यायला एवढ्या वादळामध्ये आता कसं काय करायचं. मी इतका घाबरून गेलो. तुम्हाला सांगतो, त्याला म्हणलं मित्रा जरा बाहेर ये. त्याला बाहेर ये बाय, आपण का नाही हॉटेलमध्ये चहा घेऊन टाकू. मला हॉटेलमध्ये घ्यायचं नव्हतं, पण मला त्या वादळातून सुटायचं होतं. आणि बाहेर गेल्यानंतर मी त्याला म्हणलं का रे, तुझी बायको भलतीच कठीण आहे, तुला लईच शिव्या देते. नाही म्हणे महाराज, शिव्या देते तेव्हा देते, पण जीव बी तेवढाच लावते. आणि एवढ्या वादळामध्ये याला कुठं सुखाचा साक्षात्कार झाला. हे नुसतं त्याचंच सांगतो का त्याच्यात आपण बी आहात. ठला विठला 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 दादा, एवढे चटके बसतात या संसारामध्ये, तरी पण या संसारात दोष लोकांना दिसत नाही. आणि संसाराचा त्याग घडून माणसाचं मन परमार्थामध्ये रंगत नाही. संसारामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. काही राहतात चामडीच्या जातीचे, काही राहतात तळपायाच्या जातीचे आणि काही राहतात डोळ्याच्या जातीचे. कमळाची पाकळी तुम्ही जर कधी तळपायाला लावली तर स्पर्श झाल्याची जाणीव बी होत नाही. कमळाची पाकळी जर कधी कातडीला लावली तर स्पर्श झाल्याची जाणीव होते, पण त्रास होत नाही. पण डोळ्यामध्ये जर कधी कमळाची पाकळी घातली तर त्रास झाल्याशिवाय राहत नाही. तसे काही लोकांना संसारातलं दुःख म्हणून जाणवत बी नाही आणि काही नाही. हे तळपायाच्या जातीचे. काहींना स्पर्श होतो दुःखाचा अंगाला, पण त्याच्यापासून एवढा त्रास जाणवत नाही. ते याच्या जातीचे. आणि डोळ्याला त्रास सहन होत नाही. समजून घ्यायचं हा मुमुक्षू आहे, हा जिज्ञासू आहे, हा साधू आहे. हा साधू होण्याच्या मार्गावरच आहे. या संसारामध्ये आजपर्यंत कोणाला सुख मिळालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सार शोधता. दादा तुमचं काय वय? 71 वर्षाच्या वयामध्ये या संसारामध्ये काही सुख दिसलं? आता राहिली 29 असं धरूया. राहिलेल्या 29 वर्षामध्ये आता सुख मिळेल का? आता तर जास्त दुःख मिळणार. डोळ्याला दिसत नाही, मणक्याला गॅप पडला, गुडघे दुखतात, चावायला येत नाही, नाही का? आणि मग खाल्लेलं पचत नाही. किती तक्रारी होतात. तुम्हाला सांगतो, या संसारामध्ये काही लोकांना दुःख दिसलं म्हणून त्यांनी संसाराचा त्याग केला. ते प्रपंच सहज सांडवले. सहज. त्यांना प्रयास नाही पडला, त्यांना कष्ट नाही पडले. संसाराचा त्याग करत असताना ते सहज सांडवले.
याच्याकरता तुम्हाला 1 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. साधू आणि राजा मित्र होते दोघं. साधू आणि राजा दोघं मित्र होते. नुसते मित्र नव्हते, जीवश्च कंठस्थ मित्र होते. नाही तर काही मित्र असे राहतात. परवाच आमच्या अंमळनेर तालुक्यामध्ये आमचा जवळचा माणूस, त्याचा जावाई, तिथं अंमळनेरला राहत असताना मंडपाचा मोठा व्यवसाय, साऊंड सिस्टीमचा मोठा व्यवसाय, आणि त्याचा मित्र त्याला म्हणत होता का रे 2 दिवस झाले भेटायलाच आला नाही. म्हणले मी 40 दिवसाचं बाळ आहे, तिला दवाखान्यात न्यावं लागतं आणि 2 वेळा सीझर झालेलं आहे, त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून तुझ्याकडे येणं जमलं नाही. आणि म्हणले मला तुझी आठवण येत राहते, तू यायला पाहिजे. म्हणे आता दवाखान्यातून घरी गेलो का बाईला तिथं घरी पोचवतो आणि येतो तुला भेटायला. तुम्हाला सांगतो भेटायला गेला आणि त्या मित्राने डायरेक्ट पिस्तूल छातीला लावला, डायरेक्ट छातीला लावला आणि बटन खेचलं, धाड गोळ्या झाडल्या आणि जागेवरच मेला. असा मित्र नाही, हा मित्र नाही, असा मित्र तो नाही. जीवश्च कंठस्थ मित्र आहेत, एकदम मित्र आहेत. आणि त्यावेळेला राजाला वाटलं माझ्याजवळ केवढं राज्य आहे, याच्यातला अर्ध मी यांना देऊन टाकतो. आणि अर्ध राज्य देऊन टाकलं त्यांना. अर्ध राज्य कोणाला? साधूला. अर्ध राज्य देऊन टाकलं. अर्धे घोडे, अर्ध सैन्य, अर्ध सोनं नाणं, सर्व अर्ध अर्ध अर्ध, जसं भाऊ हिस्सा, या पद्धतीनं त्यांनी वाटून दिलं. आणि मग हा याचं पाहायला लागला, तो त्याचं पाहायला लागला. आणि एक दिवस दोघं जण चालत बोलत रस्त्याने बऱ्याच लांब गेले. आणि त्या ठिकाणी राजा म्हणायला लागला, साधू महाराज, जेवढं माझ्याजवळ आहे तेवढं तुमच्याजवळ आहे, फक्त माझ्याजवळ बाई आहे आणि तुमच्याजवळ बाई नाही आहे. एवढा तुमचा आणि माझा फरक आहे. बाकीचा तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे सांगा, काय फरक आहे? साधू बोलला नाही. चालत राहिले आणि डोंगर जवळ आला, अंधार पडायला लागला. त्यावेळेला राजा म्हणतो, अंधार पडायला लागला, आता चला राज्यामध्ये जाऊया. त्यावेळेला साधूने सांगितलं, आता तू राज्यामध्ये जा, मी डोंगरामध्ये जातो. राजा राज्याकडे आला, साधू डोंगराकडे गेला. साधूला राज्य सोडताना काही त्रास झाला? सहज सांडवले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहज सांडवले. मग तत्व उरले ज्ञानी. अशी ज्ञानी लोकांना या संसारामध्ये फक्त तत्व शिल्लक राहतं. त्यांना हा सर्व संसार जो आहे ना, तो फलकट वाटत असतो. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. संपूर्ण संसार फलकट आहे. पाखडलं आणि शेवट काही नाही सापडलं. काय सापडतं संसारामध्ये बोला ना तुम्ही. हां, तुम्हाला सांगतो, तुम्ही केळीचं एक पापुत्र जर कधी वळ काढलं त्या खांबाचं, खाली काय राहतं? काहीच नाही राहत. तुम्ही संसाराचा जर कधी चांगला विचार केला ना दादा, तुम्ही जसे आले तसेच जाणार. का काही नेणार आहे? जसे आले तसेच जाणार आहे. एक उंदीर श्रीमंताच्या घरी लई होतं. तिथं एका धान्याच्या कणगीमध्ये जवळजवळ 4 ते 5, 7 पोते धान्य होतं.
आणि तिथं एकटाच उंदीर होता. नुसता खायचा आणि झोपायचा, आणि कीर्तन नाही, भजन नाही, नुसता पंक्तीमध्येच बसायचं. बस मी उंदराचं बोलतोय बरं का. तो उंदीर नुसता खायचा आणि मस्तपैकी राहायचा. असा झाला ना भाऊ, असा झाला. आणि तुम्हाला सांगतो, एक गरिबाच्या घरी राहणारा उंदीर, त्याला खायला काहीच भेटत नव्हतं. त्याच्यामुळे तो अगरबत्ती छाप होता. मग तो असा फिरत 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 या कणगीजवळ आला, श्रीमंताच्या इथं. आणि त्या कणगीला तिनं एक छिद्र पाहिलं, असं एक बुंगर छोटंसं, आणि त्याच्यातून तो शिरला आणि लगेच त्या ठिकाणी तो पडला. कशात? धान्यामध्ये. धान्यात पडल्याबरोबर तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी हा मोठा उंदीर दिसला. त्याला पाहिल्याबरोबर घाबरला. तो म्हणायला लागले, काही घाबरू नको, मी पण तुझ्यासारखाच होता, मी पण तुझ्यासारखाच होतो जोपर्यंत राजकारणात नव्हतं तोपर्यंत. बरं का. नंतर मग सर्व मिळायला लागलं, काही टेन्शन नाही. तू आता आला ना, मीच एकटा इथं, बाकी कोणी नाही. बस आता तुझं आणि माझं राज्य. तुम्हाला सांगतो, असा खायला लागला, असा खायला लागला. हो, 3 टाईम खायला लागला आणि 4 टाईम जायला लागला. तिथं जायचं काय, तिथंच लेड्या टाकायच्या होत्या त्याला काय. अशा पद्धतीनं तो मस्तपैकी, तो बी असं 1 महिन्यात झाला. 1 महिन्यात असा झाला. आणि तो त्या उंदराला म्हणतो, 2-2 हात होऊन जाऊ दे आता. त्यालाच म्हणायला लागला. असे बरीच उंदरं सापडतात बरं का. हो हो. तेव्हा तो म्हणे, गड्या जाऊ दे, काही 2-2 हात खेळू नको, राहा मस्तपैकी, खा. आपण तू मीच आहे ना, दुसरं कोण आहे. आपल्यात भांडण करून काय चालतं का? चालत नाही म्हणले. असं तो घरायला लागले. आणि एक दिवस हा नवीन आलेला उंदीर, त्याला घरची आठवण आली. मी तर मजेत आहे बुवा सप्त्यामध्ये, पण मी तर मजेत आहे, पण घरच्या लोकांचं काय असेल, पोरं कशी असतील, बायको कशी असेल, म्हणून त्याला घरची आठवण आली आणि त्याला घरी जाण्याची इच्छा झाली. मग त्यांनी सांगितलं, मी येतो म्हणली घऱ्या, माझ्या बायकोला, माझ्या पोरांना भेटून येतो. म्हणले बरं ठीक आहे, पण ज्या बुंगऱ्यातून आला होता त्या बुंगऱ्यातून काही त्याला जाता येईना. म्हणले का रे, या बुंगऱ्यातून तर मला जाता येत नाही. म्हणले मग त्या बुंगऱ्यातून जाण्यासाठी तुला आता 1 महिनाभर निर्जला एकादशी धरावी लागेल. तुम्हाला सांगतो, 1 महिनाभर त्यांनी खाणं पिणं सर्व सोडून दिलं. आणि मग असा झाला आणि बुंगऱ्यातून बाहेर पडला. जसा आला होता तसाच गेला. मी कोणाचं सांगून राहिलो? अरे दादा, कोणी 51,000 बी घेत असेल, तो बी जसा आला. पण कलंक लावून राहिली लोक, संप्रदायाला कलंक लावून राहिले. वाईट वाटतं. काय येतं संग, काय येतं काय संग, जसा आला तसाच जाणार. आणि पखालीचा हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. तुम्हाला सांगतो, कीर्तन ऐकण्याकरता लोक वेळ देत नाही, नामस्मरणाची 1 माळा जपण्याकरता लोक वेळ देत नाही, ज्ञानेश्वरी वाचण्याकरता वेळ देत नाही, तुकोबारांची गाथा वाचण्याकरता वेळ देत नाही. काय म्हणावं? अरे दादा, या संसारामध्ये सार असं काहीच नाही रे, काहीच नाही. राहिलं असतं तर या मोठ्या मोठ्या राजे लोकांनी, त्यांचा संसार किती सुंदर होता, तो सुंदर संसार सोडून गेले नसते. 18 भार वनस्पती फुले फळी ओळती, कोणी फळ डोळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी
कसा डोनिया कासया योग सेविते कसा डोनिया कासया योग सेविते बरे दे मदालसा सोहमतो दोन्ही बाळा परेसी मदालसा सोहमतो दोन्ही बाळा बरे दे मदालसा समजो रे बाळा परेसी मदालसा समजो रे बाळा. अरे किती गोड संसार होता त्यांचा 18 भार वनस्पती फुली फळी वळते कधी फुलाफळांची कमतरता नव्हती कोणत्याही वनस्पतीची कमतरता नव्हती कोणची वनस्पती कोणत्याही काळात मिळत होते बावी त्या पोखरणी नदी गंगा होती पाण्याची टंचाई उन्हाळ्यात बी नव्हती आमचं पावसाळ्यामध्ये शेतामध्ये जात असताना घरून पाणी घेऊन जावं लागतं ही परिस्थिती त्यांच्याकडे पाण्याची कमतरता उन्हाळ्यात नव्हती घरामध्ये कुलवान स्त्रिया होत्या जर माणूस बाहेरून आला आणि जर कधी बाईकडे अशी ताट नजर केली अशी बाईच्या अंगाचं पाणी पाणी होत होतं आता करून पा ताट नजर तुमच्या अंगाचंच पाणी पाणी होऊन जाईल कुलवान स्त्रिया त्यांच्या पायाचं नख बी कोणाला दिसत नव्हतं इतक्या मर्यादेत राहत होत्या आता पाठ पाहून घ्या पुरीच्या पुरी डोक्यावर पदर राहिला नाही कसले कसले कपडे कशासाठी असतात ते कपडे कसे असावे कपड्यावरच रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण अवलंबून आहे तुम्हाला सांगतो राजसी माणसं कसे कपडे वापरतात तमोगुणी माणसं कसे कपडे वापरतात आणि सत्वगुणी माणसं कसे कपडे वापरतात कुलवान स्त्रिया होत्या एवढं वैभव सोडून त्या लोकांनी राज्याचा त्याग केला आणि जंगलाचा रास्ता धरला काही त्यांच्या डोक्याचं पाणी झालं म्हणून त्यांचं मेंदूचं पाणी झालं म्हणून नाही मेंदूचं पाणी आपलं झालेलं आहे म्हणून आम्ही देव सोडून आणि संसारामध्ये रममान होतो संसारामध्ये नेमकं फळ आहे का ये या फुलना चुंबिता फळना तुरुंबिता जे काही पंडुसुता ती रुखची काय शब्द आहेत ज्ञानोबरांचे याला फुल नाही तुरुंबायला फळ नाही चाखायला संसार रूपी वृक्ष नुसता आहे पण याला फुल बी नाही ना फळ बी नाही सांगा ना संसार रूपी वृक्षाला कोणचं फळ आहे हां तुम्ही जर कधी मोसंबीची पन्हिरी आणली आणि ती जर कधी लावली तर पहिले पानं झडून जातात नवीन पानं फुटतात त्याला फांद्या फुटतात त्याला पानं फुटतात त्याला फुलं येतात त्याला फळं लागतात ते परिपक्व होतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला जाऊन भिडतो आणि मस्तपैकी स्वाद घेतो त्याला फळे संसार रूपी वृक्षाला कोणचं फळ एवढं मला सांगा पोराला शिकवायचं कशासाठी नोकरीसाठी बरोबर आहे ना मिळाली नोकरी पुढं काय छोकरी मिळाली छोकरी मग पुढं काय 2 वर्ष जर कधी पाळणा हल्ला नाही जाय भावनगर जाय कुठं मारखेड्या जाय डॉक्टरकडं आणि मग पाळणा हल्ला की मग तो पोरगा थोडा मोठा झाला की त्याला सेमी इंग्लिश नामकं डमकं मग तो शिकला पाहिजे तो शिकल्यानंतर त्याला नोकरी लागली पाहिजे त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं पाहिजे त्याच्यानंतर त्याला पोरगा झाला पाहिजे त्याच्यानंतर तो पोरगा शिकला पाहिजे त्याच्यानंतर तो पोरगा त्याचं लग्न त्याला नोकरी लागली पाहिजे त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं पाहिजे त्याला पोरगा हे सांगू का सकाळपर्यंत आता काय आहे
संसार रूपी वृक्षाला फळ कोणचं आहे एवढं मला सांगा. हां, काही फळ आहे? उगाच मन पडली, पाखडलं, शेवट काही नाही सापडलं. उगाच मन पडली. अरे साधू संतांनी चांगलं पाहिलं या संसाराचं स्वरूप, म्हणून हा फलकट आहे, हा असार आहे. आणि या ठिकाणी सार कोण असेल तर परमात्मा, आणि परमात्म्याचं नाम आहे हे लक्षात घ्यावं. त्याचं चिंतन तुकोबार आहे अभंगाच्या सारा सार विचार करावो ठावोठी, 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 नामधरा कंठी विठोबाने, नामधरा कंठी विठोबाने, नामधरा कंठी विठोबाने, नामधरा कंठी विठोबाने, दयाच्या चिंतनी निरसिल संकट, दयाच्या चिंतनी निरसिल संकट, दयाच्या चिंतनी निरसिल संकट, दयाच्या चिंतनी निरसिल संकट, सारा सार विचार करावो ठावोठी, नामधरा कंठी विठोबाने, नामधरा कंठी, सारा सार विचार करावो ठावोठी, नामधरा कंठी विठोबाने, नामधरा कंठी विठोबाने. यांच्यासाठी टाळ्या वाजव थोड्या. आपल्या हाताची बी मेहनत होऊन जाते आणि समोरच्या व्यक्तीलाही शाबासकी मिळून जाते. आणि कोणाच्याही गुणाचं कौतुक करायचं शिकलं पाहिजे. कोणाचंही गुणाचं कौतुक करावं. म्हणजे असो, अरे दादा या संसारामध्ये सार काय आहे, असार काय आहे? शेंगदाणे जर कधी आपण काढले तर टरफलं फेकून देतो आणि शेंगदाणे मस्तपैकी खातो. शेंगदाण्यातूनही तेल काढल्यानंतर ती ढेप राहते, ती आपण फेकून म्हणजे आपल्या ढोरांना टाकून देतो आणि आपण मात्र शेंगदाण्याचं तेल खातो. म्हणजे सार जर कधी आपल्याला कळाला खऱ्या अर्थाने तर तुम्हाला सांगतो आपण साराचा स्वीकार करू आणि आसाराचा त्याग करू. या संसारामध्ये तुम्हाला सांगतो सुख नाही. या संसारामध्ये काही सार बी नाही, काही तथ्य बी नाही. तुम्ही चांगला संसार बघा. तुम्हाला पदोपदी अनुभव येतो पोरांपासून, तुम्हाला पदोपदी अनुभव येतो मुलींपासून, तुम्हाला पदोपदी अनुभव येतो पतीपासून, पत्नीपासून, भावापासून, पदोपदी अनुभव येतो. सर्व दुनिया ही स्वार्थाची पागल आहे दादा. जोपर्यंत येत नाही कीर्तनकार तोपर्यंत फोन करतील. जाताना गेला का गेला कोणी नाही. तुम्हाला सांगतो जोपर्यंत जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा. काय सुंदर आहे हो. चोवरी चळ नगा तोवरी म्हणती माझा, मानी ती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झालो तोची देह नोहे तुझा.
जोपर्यंत या शरीराकडून ठीक आहे ना, तुम्हाला सांगतो, पंढरपूरच्या यात्रेमध्ये माणसं गेले का की त्या ठिकाणी पुकारल्या जातं, खिसे कापूपासून सावध राहा, खिसे पाकिटं सांभाळा, खिसे कापूपासून सावध राहा, आपले खिसे पाकिटं सांभाळा. याकाने डायरेक्ट असा खिसा जो दाबला तर त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रुक्मिणीचं दर्शन घेतलं, लक्ष्मीचं दर्शन घेतलं, अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेतलं, बळीराम दादाचं दर्शन घेतलं, राई रखमाईचं आणि सत्यभामा, राधा, शनिदेव सर्वांचं दर्शन घेऊन बाहेर पडला. चोखोबारायांचं दर्शन घेतलं, नामदेवरायांचं दर्शन घेतलं, पण खिशाला काही सोडत नव्हता, पक्का धरून ठेवला असं जाम. एकाने विचारलं, का रे, अरे तू खिसा जाम धरून ठेवला? त्यावेळेला तो म्हणायला लागला, तुम्ही ऐकत नाही का, खिसे पाकिट सांभाळा, खिसे पाकिट सांभाळा. म्हणून मी सांभाळतोय खिसा. म्हणे खिशात काय आहे? म्हणे तंबाखूची पुडी. मग खिशाला किंमत कशाने? बऱ्याच खिशांना माहिती नाही. तुम्हाला सांगतो, ते पोथी ज्ञानेश्वरीचं पारायण आटोपलं आणि मग पोथी मिरवायची होती. पोथी मिरवण्याकरता रथ बी नाही भेटला आणि काहीच नाही भेटलं. मग त्या गावामध्ये गाढ होतं. मग ते गाढवाला शृंगारलं आणि त्याच्यावर पाठ ठेवला आणि त्याच्यावर पोथ्या ठेवल्या आणि जो तो यायचा आणि गाढवाची पूजा करायचा आणि तो गाढवा सासू. बऱ्याच गाढवांना माहिती नाही भाऊ आपली पूजा कोणामुळे होऊन राहिली. बरं का, आपली पूजा कोणामुळे होऊन राहिली हे बऱ्याच गाढवांना माहिती नाही. अरे ती पोथी काढू दे, तुला कोण विचारतं राजा? तुझा पैसा संपू दे, तुला कोण विचारतं राजा? कोण विचारतं? अरे कोणी विचारत नाही भाऊ. म्हणून कधी बी माणसाने मस्तीत राहू नये आणि या जगामध्ये परमात्मा तत्व विसरू नये. ते खरं सार आहे, त्याला विसरू नये आपण. आम्ही आळंदीला होतो बाबा. आळंदीला असताना एक फौजी साधू झाला. फौजी असा साधू, असा त्यागी. मी म्हणलं, का हो तुम्ही फौजी आणि तुम्ही कसं काय साधू झाले? ते म्हणे, माऊली नका विचारू, काही नाही, सांगा, माझी इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, म्हणले मी ड्युटीवर होतो आणि ड्युटीवरून येत असताना माझ्या पाठीमागं मोवाली लागला, पण मला माहिती नाही. आमचा पगार एकदाच होतो ना आणि तो सर्व पैसा पगार घेऊन यायचा राहतो. तर तो घेऊन असताना माझ्या पाठीमागं मोवाली लागला, पण त्याला काही चान्स मिळाला नाही. पण त्यांनी बी पिछा सोडला नाही. हा घरी आला तर तो बी घरी आला, पण त्यांनी जाणू दिलं नाही. हा घरात गेला आणि तो पलंगाखाली बसला, जाऊन घुसला आणि हे झोपले का मग आपण ताव मारू. कशावर? पैशावर. मग मी झोपलो जेवण खावण करून, परंतु माझ्या पत्नीचा कोणी प्रियकर रात्री आला आणि यांचा कट होता मला मारण्याचा. त्यांनी बाईनं सुरा आणला आणि याच्या हातात दिला आणि हे सर्व कोणी पाहिलं? खाली जो चोर होता त्यांनी पाहिलं. आणि तुम्हाला सांगतो, त्याला राहवल्या गेलं नाही. तो एकदम बाहेर आला आणि एकदम बाहेर आल्यानंतर हेवी एकदम हे झाले ना, लगेच त्याचा सूर्यासकट हात धरला आणि बाईचा बी हात धरला आणि ही लात मारली याला उठवण्याकरता.
थकून आलेला होता प्रवासात, हे लात मारली आणि लात मारल्याबरोबर तो उठला. उठल्याबरोबर पाहायला लागलं तर तो बी एकदम चिनभिन झाला. त्यावेळेला त्यांनी विचारलं, तू कोण आहे? म्हणले, पा ही तुझी बायकोन, हा तिचा प्रियकर, आणि त्यांच्या हातातला असुरा तुला संपवायचं होतं. म्हणजे त्यांना ओळखलं मी आता. तू कोण? मी फक्त पैशासाठी आलेलो आहे, पैशासाठी आलो. कुठून पिछा धरला होता? मी पैशासाठी आलो आणि इथपर्यंत आलो, पण मला काही कुठं चान्स मिळाला नाही. आता तुम्ही सर्व झोपल्यानंतर मी ते काम करणार होतो, परंतु त्याच्यातच हे झालं. उठला, म्हणले दे सोडून दिलं. गेला पेटीजवळ, जेवढे पैसे होते काढले, चोऱ्याच्या हातात देऊन टाकले आणि तिथून घराच्या पाया पडला. तुम्ही राज्य करा, मी चाललो. आळंदीला आला, कायमचा संन्यास घेऊन टाकला. संसार असा आहे, संसार असा आहे. तुम्ही चांगला अभ्यास करा. या संसारामध्ये कोणीच कोणावर खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही. जो तो प्रेम करतो स्वतःसाठी प्रेम करतो. मी तुम्हाला का चांगलं म्हणतो? तुम्ही मला अभंगाला साथ देता म्हणून चांगलं म्हणतो. तुम्ही देखील शांतता धारण करता म्हणून मी तुम्हाला चांगलं म्हणतो. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी दुसऱ्यावर प्रेम करत असते. म्हणून आत्मा नस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. बरं का, सर्व जे प्रिय वाटतात ते आपल्यासाठी प्रिय वाटतात, बाकी दुसऱ्यासाठी कोणी प्रिय वाटत नाही. म्हणून असा संसार आहे. हा फलकट आहे, हा आसार आहे, आणि या ठिकाणी सार फक्त एक परमात्मा आहे आणि परमात्म्याचं नाम आहे. म्हणून त्याचा विचार करा. सारासार विचार करा, उठाउठी. सार काय आहे, असार काय आहे, याचा विचार तुम्ही त्वरित करा. वेळ घालवू नका. जोपर्यंत तुमच्या हातात वेळ आहे, वेळ घालवू नका, त्वरा करा, टाईम नका घालू. आपल्याला लग्न करताना सावधान म्हणून ब्राह्मण म्हणतो, पण आम्ही मात्र सावध होत नाही. लोक आपल्याला तांदूळ मारून मारून सावध करतात, तरी सावध होत नाही होत सावध. फक्त सावध माळ टाकण्याकरता, ती माळ टाकण्याकरता सावध होत नाही, परंतु ती माळ टाकण्याकरता सावध होतो, परंतु ही माळ टाकण्याकरता जी तारून येणार आहे त्याच्यासाठी सावध होत नाही. काय म्हणावं, गळ्यामध्ये माळ घालत नाही लोक, खाणं पिणं सोडत नाही, वाईट बरं सोडत नाही. या जिभेच्या नादी लागून लोक आपलं भवितव्य बिघडून टाकतात. अरे तुम्ही आज मांस खाताना हौस करता, परंतु पुढच्या जन्मासाठी तुम्ही वैरी जोडून राहिले. हे आहे का तुमच्या डोळ्यासमोर? मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेविला. पुढीला लागी पाजी सुरी, आपली चोरी करांगडी. दुसऱ्याकरता सुरी पाचतो राजा आणि स्वतःची करांगडी चोरतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण त्वरा करत नाही. साराचा विचार करण्याकरता त्वरा करत नाही. त्वरा करा, टाईम घालवू नका. हो, कल क्या करे, कल करेशे आज करेशे अभी. नाही तर काही म्हणतात म्हातारपणात परमार्थ करू. म्हातारपणी परमार्थ करू. काळ काय तुमचा आज्ञा धरू? तो तुमचा काय सालदार आहे का? कशा करता वेळ घालवता? अरे त्वरा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट, जवनाईच पेट, गात पडिला काळाचा. करा पाठ लाग, धरा पंढरीची वाट, बच पेट, घात पडिला काळाचा. दादा त्वरा करा हो, टाइम घालवू नका. पछताएगा तेरा बीता समय नहीं आएगा. तुझा गेलेला समय परत भेटणार नाही. तुझ्या हातातला समय पस्तावा करावा लागेल. टाइम घालवू नका दादा.
घ्या नर्मदा प्रदक्षिणा करून, जोपर्यंत तुमचे पाय चांगले, यावत स्वस्थ मिदम शरीर मरुजम, यावत जरा दूरतो, यावत चंद्रिय शक्तीर प्रति आता, यावत क्षयो नायुष्या, आत्मश्रेयसी तावदेव विदुषा, कार्य प्रयत्नो महान, संदीप्ते भुवने तु कुपखननम, प्रत्युद्रम कीदृशा. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, यावत जोपर्यंत स्वस्थ मिदम शरीर मरुजम, जोपर्यंत तुमचं शरीर स्वास्थ्य आहे, जोपर्यंत तुम्हाला कुठलाही आजार लागला. दादा एक वेळा आजार लागला ना, सुधरू देत नाही, हो सुधरू देत नाही. पाण्यासारखा पैसा जातो, सुधरू देत नाही आजार. हे खायचं नाही, ते खायचं नाही. तुम्हाला सांगतो, काही लोकांचा सकाळचा नाश्ता म्हणजे गोळ्या आहेत, गोळ्यावर नाश्ता होऊन जातो त्याचा. आणि इतकं औषध प्यावं लागतं की तुम्हाला सांगतो, काय काय औषध राहतं, काय काय राहतं त्या औषधामध्ये, काय सांगू तुम्हाला. म्हणून जोपर्यंत कोणचा आजार लागला नाही, शरीर मरुजम, यावत जरा दूर होतो, जोपर्यंत म्हातारपणा आला नाही. म्हातारपणा आला तर काय होतं म्हातारेकडून? म्हातारे माणसं फक्त बोलतच राहतात. म्हणून मी कायम सांगतो की लहान पोराची ताकद ही पायात राहते, तरुण माणसाची ताकद ही कमरात राहते, आणि म्हाताऱ्या माणसाची ताकद ही तोंडात राहते. लहान पोरं किती पळतात थकतच नाही. तरुण माणसं किती काम करतात थकतच नाही. आणि म्हातारी माणसं किती बडबड करतात थकतच नाही. फक्त एवढंच म्हणतात, आम्ही असे होतो आणि आम्ही तसे होतो, बस हेच म्हणतात, दुसरं काय नाही. म्हणून यावत जरा दूरतो, यावत चंद्रिय शक्तीर प्रति आता, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये इंद्रियांमध्ये पाठव्य शक्ती, प्रतिकार शक्ती, यावत क्षयो नायुषा, जोपर्यंत आयुष्याचा क्षय झाला नाही, आयुष्य भानू मावळला नाही, तोपर्यंत शहाण्या माणसांनी आत्मकल्याण करून घेण्याकरता प्रयत्न करावा. म्हातारपणात करू असं म्हणणं म्हणजे तुम्हाला सांगतो, घराला आग लागली आणि विझवण्याकरता लोक आले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही कोणीच आमच्यावर उपकार करू नका, तुम्ही तुमच्या घरी जा, आमचं घर आम्हीच विझवू. अरे कसं काय विझवणार? 5 पोरं आहेत माझे, हत्तीसारखे पोरं आहेत. अरे पण पाणी लांबून आणावं लागतं ना. पण पाणी लांबून आम्ही आणणार नाही, आम्ही आता इथं विहीर खोदू आणि त्याला पाणी लागलं का त्या पाण्याने हे घर विझवू. मग त्याचं बोलणं हे शहाणपणाचं का मूर्खपणाचं? मग आपलं बोलणं तसंच आहे ना, मूर्खपणाचं. की म्हातारपणात माळ घालू, म्हातारपणात परमात्मा. काही म्हणतात अजून दात चांगले आहेत, तोपर्यंत खाऊ दे. येडी हळद, काय म्हणावं तुला रे खोंड्या. अरे सावध व्हा, रडावं लागेल बरं. सावध व्हा, पटकन लागा मार्गाला. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, करा पंढरीनाथ, आवे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माता. कवी व्यथा जन्माच्या, सुख व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. स्मरणा माझी विस्मरण नाही का? तर मग कंठामध्ये नाम पाहिजे. कंठामध्ये नाम जर कधी राहिलं तर मग त्याला मन साक्षीला राहतं. आणि मन साक्षीला म्हणून ज्या बी क्रिया घडतील त्या तुम्हाला खूप फलद्रूप होतील. तुम्हाला कीर्तन ऐकताना तुमचं मन साक्षीला पाहिजे. कुठली बी क्रिया परमार्थाची करत असताना मन बरोबरच पाहिजे. नाही तर मन इकडे तिकडे फिरतं, चित्त नाही कथेकडे आणि घुबड पाहिजे चौकडे. कथे नाही चित्त, काय मांडी येले प्रेत. मग चित्त पाहिजे ना ठिकाण्यावर. म्हणून एवढ्या करता दादा
नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताचं नाम सार आहे आणि ते कंठामध्ये धारण करा. ते कसं सार आहे नीट लक्ष देऊन ऐका. आपली वेळ संपलेली आणि अभंगाचं तर पहिलं चरण बी पूर्ण झालेलं नाही, होणार बी नाही बरं का. पूर्ण अभंगाचं चिंतन होतही नसतं कारण वेळ मर्यादित राहते. फक्त अभंग म्हणतो पुढं चालतो. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा म्हणून कोणी न करा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम. सकळी तीर्थे प्रयागादी काशी करिता नामासी तुळतीना सकळी शास्त्रे पठन करिता वेद सरी नये गोविंद नामे एके करवती कर्मरी देहासी दंडन. तरी नये नामा समान तुका म्हणे ऐसा ऐसे श्रेष्ठाचार नाम हेची सार विठोबाचे. तुकोबारे म्हणतात नाम हेच सार आहे म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शिळ पाणी जप ताहे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम सार आहे. ते कंठामध्ये धारण करा आणि कंठात धारण केल्यानंतर काय होईल त्याचं चिंतन केल्यानंतर तो संकटातून मुक्त करेल आणि भवसागरातून तारून येईल. अभंगाच्या दुसऱ्या टाळ्या वाजवत. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आलात ना त्या कुळाचा उद्धार होण्याकरता तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही रात्रंदिवस नामस्मरण करण्याचा नेम करा आणि तुमचाही आणि तुमच्या कुळाचाही उद्धार करा. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जन्मोया कोळी वाचे स्मरा राम 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 तारा हात में मारे सीतारा राधे राधे. तया
दयाच्या चिंतने निर्मल संकट दयाच्या चिंतने निर्मल संकट तरा आम्ही त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं. हां, टाळ्या वाजायच्या राहिल्या वाटतं. नाही तर ते म्हणतील माझ्याच वेळेला का बघा अशी कंजोशी काबं केली आमच्याच वेळेला. नको तसं. तेव्हा का हो, तुम्ही जर कधी नामचिंतन केल्यानंतर वंशाचा उद्धार होईल, कुळाचा उद्धार होईल, तर किती कुळाचा उद्धार होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबा तुमची कोटी कुळे पुनीत होतील, फक्त नामस्मरण करताना तुम्ही भावनेनं मात्र ते गीत गायला पाहिजे अभंगाच्या शेवट. कमन कोटी कुळी ते पुनीत, कमन कोटी कुळी ते पुनीत, कमन कोटी कुळी ते पुनीत, कमन कोटी कमने पोटी कुळीते पुनीत, कमने पोटी कुळीते पुनीत, कमने कोटी कुळीते पुनीत, कमने कोटी कुळीते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. तराल दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट, तराल दुर्गट भव सिंधू. आ तराल दुर्गट भव सिंधू, भव सिंधू, भव सिंधू. हा तराल दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट, तराल दुर्गट भव सिंधू. हा 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 दुर्गट भव सिंधू.
कराल दुर्गट भव सिंधू कराल दुर्गट भव सिंधू आ आ दुर्गट भव सिंधू तराल दुर्गट भव तराल दुर्गट तराल दुर्गट भव सिंधू तराल दुर्गट भव सिंधू बार कुमार बार कुमार
टाळी वाजवा भजन करा जरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू या अभंगावर पण तो थोडंसं चिंतन पाहिलं. वेळ संपली झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी सर्व भजनी मंडळ गायक वादक या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तुम्ही सर्व माता भगिनी तरुणवृद्ध बालगोपाल आणि सर्व कार्यकर्ते सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. व्यसनमुक्त जीवन जागा. कुठलंच व्यसन नको. हरिपाद सेवनम व्यसनम एवढंच व्यसन ठेवा. बाकीचं कुठलंच व्यसन करू नका. उद्योगी जीवन जगा. आळशी राहू नका. आणि आपली खरी संपत्ती कोणची आहे? संतती. संतती हीच खरी संपत्ती. जो बाप मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवतो, मामासाहेब दांडेकर म्हणायचे की तो मूर्ख बाप आहे. आणि जो मुलांच्यासाठी संस्काराची शिदोरी कमवतो तो शहाणा बाप आहे. म्हणून पूत सपूत तो किव धन संचयी, पूत कपूत तो किव धन संचयी. मुलगा जर कधी चांगला आहे त्याच्यासाठी धन संचय करण्याची गरज नाही, आणि मुलगा जर कधी वाईट आहे तर त्याच्याही करता धन संचय करण्याची गरज नाही. आणि आपल्या घरात अनितीचं काही येणार नाही याची काळजी घ्या. जे अनितीचं येईल ते आपलं सर्व घेऊन जाईल. म्हणून आपलं अंतःकरण सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे आपण चुकीचं काही आणायचं नाही, आणि चुकीचं काही खायचं नाही, आणि चुकीचं काही पाहायचं नाही. आपलं अंतःकरण सांभाळा. ज्यांनी अंतःकरण सांभाळलं त्यांनी सर्वच सांभाळलं, आणि ज्यांनी अंतःकरण नाही सांभाळलं त्यांनी काहीच सांभाळलं नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ज्यांनी आपली इंद्रिय ताब्यात घेतली तो स्वतःचा स्वतः मित्र आहे, आणि ज्यांनी आपली इंद्रिय मोकाट सोडले तो स्वतःचा स्वतः शत्रू आहे. हे लक्षात घ्या आणि आपलं जीवन चांगलं करा. रोज हरिपाठ केल्याशिवाय राहू नका. हरिपाठ पाठ झाला पाहिजे. मुसलमान त्यांचं कुराण काही ना काही पाठ राहतं, आणि आपला हरिपाठ एवढा सुंदर की तो आपण पाठ करत नाही. का पाठ करत नाही? का उदास आहात? करा ना पाठ. माता भगिनींनी हरिपाठ पाठ करा. सर्वांचं घरामध्ये हरिपाठ पाठ झालाच पाहिजे, आणि रोज नित्यनेमाने हरिपाठ केलाच पाहिजे. आणि लहान मुलांकडून आपण हनुमान चालीसा आणि हरिपाठ करून घेतला पाहिजे. आपण आपल्या मुलांना पोटाची व्यवस्था करून देतो पण त्यांच्या उद्धाराची व्यवस्था करत नाही. म्हणजे आपण खरे आईबाप आहेत का त्यांचे? हां, आपल्या पोरांचा उद्धार व्हायला पाहिजे का नरकाला गेले पाहिजे? मग त्यांचाही उद्धार होण्याकरता त्यांच्याकडून हरिपाठ करून घ्या.
रोज हरिपाठ झालाच पाहिजे आणि घरातल्या सर्वांनी केला पाहिजे. एवढं लक्षात घ्या. एवढं बोलून ही सेवा देवाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गुरुवे देवा पुढे उत्तर क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानी करा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञान दे